एखादा श्रीमंत उच्चभ्रू व्यक्तींना बघायची सवय लागली असते. त्याच्या हातात रोलेक्सची वॉच आहे, बॉडीमधून उतरतोय वगैरे. जेव्हा मी ह्या गोष्टी बघतो त्या मलाही घ्यावं वाटतात, परंतु ते असं वाटतं की ह्या जन्मात तरी शक्यच नाही. तर पण मग मला फायनान्शियल प्लॅनिंग करून, प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर सर्च करून, त्याच्यामध्ये विश्वास ठेवून मी ह्या गोष्टी खरंच अचीव्ह करू शकतो का ह्याच जन्मात. सगळं तू फायनान्शियल प्लॅनरवर टाकत असशील तर मुळीच नाही. आपण पैसे कमवायला शिकतो, पण आपल्याला पैसे सांभाळता येत नाही, असं का होतं? फॅमिली डॉक्टरची मदत लागते, तसंच एक फायनान्शियल डॉक्टर असलाच पाहिजे. गोल्ड, फिजिकल गोल्ड नसावं का, तर असलंच पाहिजे घरात. का कुठलाही लॉंग टर्म डेटा बघशील तू, एक 7 वर्षांचा, 10 वर्षांचा, 12 वर्षांचा, तू सरप्राईज होशील. एकही SIPनी निगेटिव्ह रिटर्न्स दिले नाही. निगेटिव्हने 11% खाली रिटर्न्स दिलेले नाही. पण हे खरंच पॉसिबल आहे का की 30-35 वर्षापर्यंतच मी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकतो का फायनान्शियल प्लॅनिंग करून? वॉरसारख्या कंडिशन येतात किंवा क्रायसिस येतात. त्या केसमध्ये लोकांना एक भीती असते की आता माझा पैसा तर कमी होणार नाही, मार्केट क्रॅश झालं काय होतं. ॲडवायझरचा विश्वास मान्य आहे, पण ॲडवायझर मार्केटवर इतका विश्वास कसा ठेवतो? त्याला कसं माहीत असतं फायनान्शियल प्लॅनिंग करणं म्हणजे फक्त म्युच्युअल फंडच करणं हे योग्य आहे नाही? काय वाटतं तुम्हाला की FD सेफ आहे की म्युच्युअल फंड्स? फायनान्शियल ॲडवायझिंगचे सगळे कामं AI आणि ॲप्स करतात. मग पुन्हा प्रश्न पडतो की मग मला फायनान्शियल ॲडवायझरची काय गरज आहे?